मित्र हो, दरवर्षी कार्तिक महिन्यात आपण तुळशी विवाह हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा करतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का, या तुळशी विवाहामागे एक करुण भावपूर्ण कथा दडलेली आहे. एक अशी कथा ज्या दिवशी देवताही रडल्या होत्या. एकेकाली स्वर्गात जया नावाची एक अप्सरा राहत होती. ती अपूर्व सुंदर पण थोडी गर्विष्ठ होती. एकदा ती विष्णूंच्या दरबारात नाचत होती. नाचता नाचता ती म्हणाली, माझ्यासारखी सुंदर स्त्री या सृष्टीत नाही. मला वाटतं स्वयं विष्णूही माझ्यावर प्रेम करतील. देवता स्तब्ध झाल्या. हे ऐकून विष्णू रागावले. त्यांनी शांत पण कठोर आवाजात म्हटलं, जया, तुझ्या सौंदर्याचा अभिमान तुला अंध करतोय. जा, तुला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल, तुळशी म्हणून. जया घाबरली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, प्रभू, मला क्षमा करा. मला आपल्या चरणांची आठवण कायम राहो. आणि त्या क्षणी ती पृथ्वीवर जन्मली, तुळशीचे रूप घेऊन. त्या काळात समुद्रातून एक पराक्रमी असुर जन्माला, जालंधर. तो अतिशय शक्तिशाली आणि गर्विष्ठ होता. त्याची पत्नी झाली तीच ही तुळशी. तुळशी अत्यंत पवित्र, निष्ठावान आणि विष्णू भक्त होती. तिच्या भक्तीमुळे जालंधर अजिंक्य होता. कोणीही त्याला मारू शकत नव्हतं, कारण तुळशीच्या पवित्रतेमुळे त्याचं जीवन सुरक्षित होतं. देवतांनी जालंधर विरुद्ध युद्ध केले, पण प्रत्येक वेळी पराभव झाला. ते थकले आणि शेवटी विष्णूंच्या चरणी गेले. देव म्हणाले, प्रभू, जालंधराला कोणीही मारू शकत नाही. त्याची पत्नी तुळशी अतिशय पवित्र आहे. विष्णू गंभीर झाले. त्यांना ठाऊक होतं, तुळशीच्या निष्ठेमुळे जालंधराचं बल अमर झालं आहे. मग विष्णूने एक कठोर पण आवश्यक निर्णय घेतला. ते जालंधराचे रूप घेऊन तुळशी समोर आले. तुळशीने त्यांना पाहिलं आणि आनंदाने त्यांच्या चरणाशी नमस्कार केला. तिला वाटलं, माझा पती आला. ती त्यांच्यासोबत राहिली, पण तिच्या मनात काहीतरी विचित्र वाटत होतं. तिला जाणवत होतं की हा तो नाही, पण तरीही तिच्या निष्ठेने तिला अंधलं केलं होतं. 3 दिवस गेले. 4थ्या दिवशी तुळशीने पाहिलं, समोरचा माणूस तेजस्वी होत चालला होता. त्याचं रूप बदलत होतं आणि तिच्यासमोर श्री विष्णू उभे होते. हे पाहून तुळशी थरथरली. प्रभू, तुम्ही? मग माझा पती? ती रडत विचारते. विष्णू शांतपणे म्हणाले, तुळशी, मी सत्य लपवलं कारण तुझ्या पवित्रतेमुळे जालंधर अमर होता. त्याचा अहंकार थांबवणं आवश्यक होतं. सृष्टीचं संतुलन राखणं माझं कर्तव्य आहे. हे ऐकून तुळशीचे हृदय तुटलं. ती म्हणाली, माझ्या निष्ठेचा, माझ्या पवित्रतेचा असा उपयोग केला तुम्ही देव असाल, पण आज तुम्ही माझं मन मोडलत, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिच्या अश्रूंनी पृथ्वी ओली झाली. त्या क्षणी आकाशात गडगडाट झाला. देवताही निशब्द झाल्या. खरंच त्या दिवशी देवताही रडल्या. रडत रडत तुळशी म्हणाली, विष्णू, आजपासून तुम्ही दगड बनाल शालिग्रामच्या रूपात, आणि मी वनस्पती बनेल तुळशीच्या रूपात. आपलं मिलन फक्त एकदाच होईल, जेव्हा माणसं माझा विवाह तुमच्याशी करतील. विष्णूने नम्रपणे डोळे मिटले आणि ते म्हणाले, तुळशी, तू माझ्यासाठी पवित्र आहेस. तू वनस्पती रूपात असशील, पण तुझ्या प्रत्येक पानावर मी वास करीन. जेव्हा जेव्हा तुझी पूजा होईल तेव्हा मी तिथे असेन, आणि प्रत्येक कार्तिक महिन्यात तुझा माझ्याशी विवाह होईल, तुळशी विवाह. हे ऐकून देवता नम्र झाल्या. इंद्र पुढे आला आणि म्हणाला, तुळशी, तुझ्या त्यागामुळे सृष्टी वाचली. तू सर्वश्रेष्ठ पत्नी आणि सर्वश्रेष्ठ भक्त आहेस. त्या दिवशी सृष्टीवर फळांचा वर्षाव झाला. तुळशी वनस्पती बनली आणि विष्णू शालिग्रामच्या रूपात स्थिर झाले. त्या क्षणापासून तुळशी विवाहाची परंपरा सुरू झाली. आजही आपण जेव्हा तुळशी विवाह साजरा करतो, तेव्हा तो केवळ विधी नसतो, तो त्या अमर प्रेमाचा, त्यागाचा आणि श्रद्धेचा सण असतो. जेव्हा तुळशीला वधू बनवतात आणि शालिग्रामशी तिचं लग्न लावतात, तेव्हा तिच्या त्या अश्रूंची आठवण ठेवली पाहिजे, ज्यांनी देवताही ओल्या झाल्या होत्या. तुळशीच्या पानावर देवता वास करतात. म्हणूनच म्हणतात, तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. तुळशीच्या त्यागामुळे देवताही रडल्या, आणि म्हणूनच तुळशी विवाह केवळ सण नाही, तो श्रद्धेचा, प्रेमाचा आणि भक्तीचा शुद्ध मिलाप आहे. प्रत्येक घरात तुळशी असावी, कारण ती केवळ वनस्पती नाही, ती भक्तीचं प्रतीक आहे, सत्याचं प्रतीक आहे. जय तुळशी माता, जय विष्णू.